तुम्हाला ते लाल पाकिट आठवतंय का हो? म्हणजे पोस्टमन दारात उभा असायचा आणि रजिस्टर्ड पोस्ट आलाय असा सांगणारा आवाज यायचा. आणि ते दिवस आता फक्त आठवणीत राहणार आहेत, कारण इंडिया पोस्टने रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद केली आहे. हो, म्हणजे ते एक युग आता संपतच आलेलं आहे. कधी काळी रजिस्टर्ड पोस्ट म्हणजे सरकारी कागदपत्र, परीक्षा फॉर्म्स, कोर्टाचे समन्स, सगळी महत्त्वाची पत्र जेव्हा कुणालाही खात्रीने एखादी गोष्ट पोचवायची असायची तेव्हा रजिस्टर्ड पोस्ट हीच आपली पहिली निवड होती. ते लाल पाकिट, पोस्टमनचा दरवाजावरचा आवाज, रजिस्टर्ड पोस्ट आलाय, त्या क्षणाला एक वेगळीच किंमत होती की नाही. आता बदलती काळाची गरज आहे ही. मात्र जसजशी टेक्नॉलॉजी आली, ईमेल्स, व्हॉट्सॲप आणि फास्ट कुरिअर सर्व्हिसेस वाढल्या, तसतसं रजिस्टर्ड पोस्ट मागे पडत गेलं ना. मग डिजिटल डॉक्युमेंट्स, ई व्हेरिफिकेशन आणि स्पीडच्या जमान्यामध्ये इंडिया पोस्टच्या पारंपरिक सेवांचा वापर कमी व्हायला लागला. आणि मग शेवटी इंडिया पोस्टने रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ही सेवा आता हळूहळू संपूर्ण भारतातून थांबवली जाणार आहे. ही केवळ एक सेवा नव्हती, आपल्या बालपणीच्या, कॉलेजच्या आणि सरकारी प्रक्रियांच्या असंख्य आठवणींचा हिस्सा होती. म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट ही एक भावना होती ना हो. म्हणजे ती पोचल्याची खात्री होती, ती एक काळजी, एक विश्वास आणि एक हातात पडणारी आठवण होती. आज ती फक्त आठवणच बनून राहणार आहे. तुमच्याकडे रजिस्टर्ड पोस्ट संदर्भात काही आठवणी आहेत का? कोणती तरी घटना किंवा ती अजूनही लक्षात आहे, आपल्या लक्षात राहते अशी, तर खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला समजेल की हे युग आता निघून गेलंय.